वृद्ध नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याकरता समाज कल्याण विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांच्या वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधनं, उपकरणं खरेदी करण्यासाठी तसंच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचं मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येणार आहे। या अनुषंगानं सर्व पात्र वृद्ध नागरिकांना लाभ मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज मागवण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर अशी उपकरणं खरेदी करण्याकरिता या योजनेअंतर्गत निधीचं वितरण ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक यांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असावीत। लाभार्थ्यांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावं। याबाबत लाभार्थ्यानं स्वयं घोषणापत्र सादर करणं आवश्यक आहे। तसंच संबंधित व्यक्तीनं मागील 3 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेलं नसावं। याबाबतचं लाभार्थ्यानं स्वयं घोषणापत्रामध्ये नमूद करणं आवश्यक आहे। पात्र लाभार्थ्यानं बँकेच्या खात्यात 3000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर या योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणं खरेदी केल्याचं तसंच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचं लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करणं आवश्यक राहणार आहे। अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल असंही सांगण्यात आलंय।